अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत राहण्यासाठी शिक्षक संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य राहीलच, पण त्यासोबतच संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचं प्रतिपादन नूतन शिक्षण व अर्थ समिती सभापती शीतल यादव यांनी केले। हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभामध्ये त्या बोलत होत्या। सभापतीपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने शीतल यादव यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाबाबतचा आपला मानस व्यक्त केला। यावेळी माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री प्रवीण यादव यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या सेवाविषयक अडचणी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगत केवळ प्रशासकीय आदेश न काढता शिक्षक संघटनांच्या सूचना विचारात घेऊन उपक्रम राबवणार असे सांगितले। यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते NY पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, अरुण चाळके, सरदार पाटील, सुखदेव पाटील, दयानंद पाटील, सुरेश भानुसे, राजू संगपाळ व श्रीमती गुरव भानुसे यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनाच्या वतीने शीतल यादव यांचा शाल, श्रीफळ व वह्या देऊन गौरव करण्यात आला। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।